मॉर्निंग. सो आज मी मालवणीत सांगते तुमका की आत्ता मी चाललं आहे ऑफिसमध्ये आणि आजचं माझं दिवस उजाडलेलं असा आणि खूप 2 दिवस झाले मी ब्लॉग टाकूक नाही व्हिडिओ टाकूक नाही यूट्यूबला. सो मला ना कसा तरीच वाटतं. सो आज ठरवलं आहे की आजचं मी ब्लॉग करतले माझ्या प्रवासाचं दिवसाचं ट्रॅव्हलिंगचं. सो आत्ता मी जाते ऑफिसमध्ये आणि कुणाल माका सोडून येता. सो आत्ता मी ऑफिसमध्ये जाणार आणि ऑफिसमध्ये काही काम करणार आणि संध्याकाळी 6 वाजता निघून लवकर घरी येणार. सो आजचा पूर्ण दिवसाचा ट्रॅव्हल मी शूट करणार. सो तुम्ही बघा मी काय करत आहे, कसं जातं आहे, कसा ट्रॅव्हल करत आहे. आमच्याकडे ट्रेनचं खूप प्रॉब्लेम असतो. सो तुम्ही बघत राहा आणि मी करत राहतले. सो बघूया आता काय काय होता काय नाही होता. सो आमचो ट्रेनचो प्रवास म्हणजे तारेवरची कसरत. गर्दी कधीच कमी नसता. रोज उभ्याने मरायचा लागता, ट्रेनमधनं जायचं लागतं. आता एवढं सगळं प्रवास करून मी फायनली ऑफिसमध्ये इलो आहे. आता ऑफिसमध्ये ह्या माझा ऑफिस असा तुम्ही पण बघून घ्या. तर ह्या माझं ऑफिस आहे. तुमका ऑफिस दाखवते. मला खूप बरा वाटला. कशाक माहिती आहे मी जेव्हा एवढा ट्रॅव्हल करून जेव्हा एसीत येऊन बसते ना त्यावेळी खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर भूक लागता म्हणून मी संत्री खात आहे, फ्रूट खात आहे. आणि आत्ता ह्या ऑफिसचं माझं जाऊचं दिवस मधला मी शूट करू नये का ऑफिसमध्ये तशी परमिशन नाही. तर आत्ता ह्यो मी जातो आहे घराकडे. संध्याकाळचे 6 वाजता मी सुटतं आहे. तर 6 वाजल्यानंतर मी जेव्हा घराकडे जात असते तेव्हा हे छोटे छोटे व्हिडिओ बनवत आहे. आणि ही बघा आमका रिक्षाची लाईन लागलेली असतात. ती रिक्षाची लाईन भली मोठी असतात आणि खूप टाईम बाद रिक्षा भेटता. सो ही रिक्षा भेटल्यानंतर मग ट्रॅव्हल करून मी जातो आहे स्टेशनला. आता हे रिक्षासून सफर करताना पण भारी वाटतं. संध्याकाळचा थोडा पावसाचा वातावरण होता त्यामुळे खूप भारी वाटला. आता स्टेशनला उतरलं आहे आणि मी चाललं आहे आता स्टेशनला. म्हणजे मग आता ट्रेन भेटता की नाही तर आपण बघूचा. जर आता मला ट्रेन भेटली तर बरा, नाही तर माझं 1 तास वेस्ट होता. 1 तास खरंच सांगते 1 तास. कारण विरारला जाणं म्हणजे एक खाऊची बात नाही. खूप मेहनत कष्ट घेऊन जाऊचा लागता. तरी पण मी विचार करत होते आणि एवढ्यात पाऊस थोडं येत होतो. आता ही बघा ही ट्रेन तर गेली. आता ही ट्रेन तर विरार नव्हती पण मी थोडाफार व्हिडिओ शूट केले. आता तुमका गर्दी दाखवते. आता विरार ट्रेन म्हणतात ना त्याका गर्दी काय असतं ती ही बघा अशी लोक चढतात. अशा ट्रेनमध्ये कसं काय आम्ही चढायचं भाई. माका तर सवयच नाही आणि असा लटकन जाऊ माका तर जमाचा नाही. आता ह्यो ट्रेनमधनं माका एक ट्रेन भेटली त्याच्यात एवढी गर्दी मी कंटाळून उतरले. म्हणजे विरारला उतरले आणि आता विरारला उतरून बाहेर जातो आहे. आता खरं सांगू तर खूपच कंटाळलेलो ट्रॅव्हलचं. कारण एवढं गर्दी मला मी येईपर्यंत खूप वैताग येता. आणि आमच्या मालवणी भाषेत सांगायचं म्हणजे डोक्या मॅड होता. सणभण म्हणजे तळपायाच्या आग मस्तकच जाता असं काहीतरी होतं. आता बाहेर गेल्यानंतर एक थोडासा होता चांगला की कुणाल माका नेऊ गेलं त्यामुळे काही जाऊचं टेन्शन नाही होता. सो कुणाल माका नेऊ केलेलो यावा आता कुणाल लिहिलेलो नेऊ त्यामुळे कुणाल बरोबर गाडीने मी जात होते. आणि मी ह्याच सांगत होते की ट्रेनमध्ये मी 4 ट्रेन सोडले. 4 ट्रेन कारण गर्दी एवढी होती ना मी त्या गर्दीत चढूच शकत नाही बाबा, चढाच शकत नाही. त्यामुळे गर्दी खूप होती आणि जाताना मला ट्रॅफिक भेटत होता त्यामुळे अजून कंटाळा येतो. कारण गाडीन विरार स्टेशनला एवढी गर्दी असताना तुमका काय सांग. हॅलो गाईज. सो ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती आणि ह्या गर्दीमध्ये माझं डोकं खूपच मॅड झालं. कारण मी 4 ट्रेन सोडल्या आणि 5वी ट्रेन मला विरार भेटली डायरेक्ट. ती पण गर्दी होती तरी पण मी चढले. त्याच्यामुळे माझा डोक्यात जरा शांत राहतं आणि मी जरा फ्रेश होते. त्याच्यामुळे मला तू कॉफी आता माझं डोकं कामातून गेलेलं आहे मला ठीक आहे चल जायला लागलेलं जाऊया म्हणाला. आम्ही सकाळी ट्रॅव्हल करू आणि आता मला दाखवते कॉफी ती पण स्ट्रॉंग. कारण माझं डोकं ट्रेन हलकं होण्यासाठी विरारला कधी येत असा विचार करून दिवसाची किंवा संडेची येऊ शकता. ट्रॅव्हलिंग म्हणजे ऑफिसच्या टायमिंग येऊ शकतात आता जाऊन दे सोडा. आता मी जस्ट कॉफी पिऊ गेलं आहे आणि हे बघा कॉफी टेबल आमचा. आम्ही जस्ट बसलेलो आणि मी याचा व्हिडिओ काढत होतो आहे कारण कुणाला कॉफी न गेलो. आणि हे बघा कुणाला इलो नाही कॉफी घेऊन इले 2 मस्तपैकी कडक कॉफी. एकदम कडक कॉफी. खूप बरा वाटला. एक घोट पिलाय ना तर खूप भारी वाटला. यहाँ पे ना मैं चाय पीने बैठी हूँ लेकिन मुझे मेरी एक नज़र यहाँ पे जा रही है. देखो गाइस इसका टेरेस कितना मस्त लग रहा है. अभी मोबाइल से नहीं दिख रहा है बट बहुत अच्छा लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है. नज़र से जा ही नहीं रहा है. बहुत ही अच्छा लग रहा है.
चाय पिऊन म्हाका खूप भारी वाटलं, कॉफी पिऊन खूप भारी वाटलं आणि हा सगळो प्रवास माझो डोक्यात मॅड करत होतो, पण त्याच्यानंतर शांत वाटलं आणि मी घराकडे येयले. त्यामुळे गाईज तुमका हो ब्लॉग कसो वाटलो म्हाका कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच मालवणी ब्लॉग ऐकायचे असेल तर म्हाका फॉलो करा.